नागपुरात सध्या किरकोळ कारणातून गंभीर गुन्हे घडत आहे। अशातच किरकोळ वादातून एकाला चाकूने वार करत गंभीर जखमी करण्यात आलाय। नागपूरच्या इमामवाडा पोलीस ठाण्याअंतर्गत जाट तरोडी परिसरात ही घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। विजय उज्जैनवार वय वर्ष 42 असं जखमी व्यक्तीचं नाव असून तो चंद्रपूर येथील रहिवासी आहे। पचमडी इथं यात्रेवरून आल्यानंतर शुक्रवारी सकाळी विजय जात तरोडी इथं राहणारा नातेवाईक सचिन कागदे याच्याकडे आले। यावेळी सचिन आणि विजय यांनी एकत्र बसून परिसरातील कुंदनलाल वाचनालयासमोरील मोकळ्या मैदानात दारू पिण्यास सुरुवात केली। आरोपी मोनू रामटेके हा विजयचा ओळखीचा असून तोही दारू पिण्यासाठी बसला। दारू संपल्यानंतर विजयनं मोनूला 250 रुपये दिले आणि दुसरी दारूची बाटली आणण्यास सांगितले। काही वेळ दारू घेऊन परत न आल्यानं विजय मोनूचा शोध घेण्यासाठी बाहेर पडला। यावेळी आरोपी मोनू पुन्हा रिकाम्या हाताने घटनास्थळी पोहोचला। विजयनं त्याच्याकडे दारू मागितली असता आरोपी मोनूनं विजयला चाकूने वार करत गंभीर जखमी केलं आणि तेथून पळ काढला। या घटनेची माहिती विजयच्या पत्नीनं पोलिसांना दिली। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी मोनू याला परिसरात फिरत असताना अटक केली। विशेष म्हणजे या हल्ल्यात माहिती मिळताच पोलीस आयुक्त डॉक्टर सिंघल यांनी रात्री परिसरात पोहोचून सुरू असलेल्या अवैध धंद्यांची माहिती नागरिकांना विचारली। सदर घटनेची माहिती पोलीस ठाणे इमामवाडाला मिळाल्याबरोबर आम्ही सदर घटनास्थळी रवाना झालो आणि तिथून लगेच मेडिकल हॉस्पिटलला जाऊन कुणी मारल्याबाबत आम्ही माहिती घेतली। त्याच्यामध्ये आम्हाला माहिती पडलं की मोनू रामटेके नावाचा व्यक्ती आहे की त्यांनी सदर घटना करून हा फरार झालेला आहे। लगेच आम्ही तपास पथक रवाना केले आणि तपास पथकच्या माध्यमातून तो आरोपी समाजभवनच्याच परिसरामध्ये फिरत असल्याची माहिती मिळाली। आम्ही त्याला लगेच त्या गुन्ह्यामध्ये ताब्यात घेतलं आणि पोलीस स्टेशनला आणून सखोल चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला आणि त्या गुन्ह्यामध्ये त्याला आम्ही अटक केलं। आणि त्याच जी सचिन कागडे याची जी पत्नी आहे कविता सचिन कागडे आणि यांच्या रिपोर्टवरून सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 307-294 भादवीप्रमाणे नमूद गुन्ह्यामध्ये आरोपी अटक आहे। पुढील तपास चालू आहे।